नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका म्हणजेच एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे ससुले भाऊ गेले आहेत त्यांच्या कोकणातल्या गावी, आणि ते का गेले आहेत याचं कारण देखील आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। हा खादाड बोका सांगतो खरं की मी गावी शेती करायला आलोय, आई एकटी आहे म्हणून मदतीला आलोय, परंतु खरं कारण तर हेच आहे की ससुले भाऊ गेले आहेत गावी फक्त आणि फक्त कॉन्टेंट गोळा करायला। कोकण दिखाओ पैसे कमाओ सध्या ससुले भाऊचं सुरू आहे। कॅमेरा इथे तिथे झापझूप करून फिरवायचा आणि जेवढं काही समोर दिसतंय ते रेकॉर्ड करत बसायचं। कॉपी पेस्ट एवढंच येतं फक्त। काय ते मागे एक दिवस जिम जॉईन केली होती आणि पीनट बटरची ऍड केली होती। फक्त फेक प्रमोशन करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, एवढं मात्र छान जमते यांना। हा ससुला आणि याची बायको ना पक्के बनेल आहेत। यांच्या चेहऱ्यावर जराही जाऊ नका मंडळी, खाली मुंडीनी पाताळ धुंडी आहेत दोघही। जितके काही फुकट मिळेल तिथे लोक लाळगोट्यासारखे जातात आणि फुकट मिळणार आहे त्या हव्यासापोटी हे लोक यांच्या मुलांचा पण विचार नाही करत। मुलांना कुठे पण ठेवायचं कोणाही सोबत आणि आपण मस्त राजा राणी गाव हिंडायचं। ससुली तर काय बाबा शेटानीच आहे। प्रमोशनच्या फुकट 2-3 साड्या मिळतात त्या नेसून मिरवते, तोंडावर कधी हसू नाही, एकदम काळा टिक्कर पडलाय ते तोंड। दादर स्ट्रीट शॉपचा मेकअप वापरून एवढे ते प्रमोशन साठी काकाचे प्रोडक्ट्स येतात, जरा लावायचे ना ते थोबाडाला, तर नाही ससुल्या फक्त एकटाच ते वापरतो। ह्या ससुल्याला ना एकट्यालाच सगळीकडे चमकायचं असते। अरे बाबा ससुल्या, एवढे ते प्रोडक्ट्स तू सांगतो ना लोकांना की उपयोगी आहेत, मग थोबाड तेलकट का बरं दिसतं रे सदान कदा? आंघोळ तरी करतोस ना की पाणी वाचवायला साबण वाचवायला म्हणून असंच बुरशासारखं राहतोस? नाही बाबा, भरोसा नाही रे तुझा काहीच। तिकट गुंड्या नाव ठेवलं पाहिजे तुझं। मंडळी, यावर्षी वाटते कोकणातले सगळे खेकडे शिंपल्या अळंबी संपलेले दिसतात। जवळजवळ 2-3 महिने तरी याने फक्त खेकडा आणि शिंपल्यांवरतीच व्हिडिओ बनवले होते। रोज सकाळी उठायचं आणि खेकडे पकडायला जायचं, एवढाच या ससुल्याचा दिनक्रम होता। हा माणूस ना एक विचित्र आहे। म्हणजे ठीक आहे व्हिडिओ बनवणार हा, त्यावरती याला पैसे मिळणार, पोटा पाण्यासाठी करतोय हा सगळं, पण गेले 7-8 महिने हा गावीच तळ ठोकून आहे। याला कसं मुलांशिवाय बायकोशिवाय करमते काय माहिती। याला पण आता कळून चुकलंय की कोकणचं नाव वापरलं की लोक व्हिडिओ बघणार, व्ह्यूज येणार, त्यामुळे हे सगळे धंदे करतोय हा ससुला। अरे बाबा ससुल्या, एवढे मार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतोस ना तू, असं तुझं समज आहे ना? मग मुंबईला राहून बायको पोरांसोबत राहून बनव ना व्हिडिओ। का रे बाबा, कोकणचा आधार घ्यावा लागतोय तुला सारखा सारखा? चल कोकण दाखवून तू कर व्हिडिओ, पण त्या कोकणाच्या विकासासाठी काय केलंस आजपर्यंत ते सांग ना आम्हाला आधी। आणि प्लीज ससुल्या, ते चिपळूणच्या फ्लड बद्दल तर बोलूच नकोस तू। पण माहिती आहे तू काय केलं होतंस ते त्या फ्लड मध्ये, त्यामुळे ना त्या फ्लड बद्दल तू काही नाही बोलला ना तरच बरं होईल रे। चल त्या फ्लडचं जाऊ दे, पण निर्लज्ज माणसा, त्या शाळेतल्या मुलांच्या वनभोजनला गेला होतास तू लाळघोट्यासारखा। कधी त्या मुलांसाठी काही केलंस का रे तू? त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी काही केलंस का तू? तर नाही। मागे ते रस्ता बंद झाला होता, डेड बॉडी आली होती, ते पण तू दाखवलं होतंस, त्याचं पुढे काय झालं ते तर तू सांगितलंच नाहीस नंतर। नाही म्हणजे मार मोठा न्यूज रिपोर्टर बनला होतास ना तू मागे, म्हणून विचारलं रे। आणि ससुल्या, तू ते व्हिडिओ मध्ये फॉन्ट एडिट केल्याने, बॅकग्राऊंड म्युझिक चेंज केल्याने काही नाही होणार आहे रे। व्हिडिओची क्वालिटी हवी रे तशी, आणि खरं बोलू तर तीच नाही आहे तुझ्याकडे, जसं की मी नेहमी बोलत आली आहे। तुझ्या व्हिडिओ मध्ये फक्त तू झाडं फळं फुलं सूर्यचंद्र दाखवतोस, आणि तुला व्हिडिओ मधलं तेवढंच येतं रे। निसर्ग म्हणजे तुझ्यासाठी झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे एवढंच आहे। आता दापोलीला मंदिरात जाताना पण याने तेच केलं, झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे दाखवले। वर निर्लज्जासारखा बोलतो का तर तुम्ही पण आमच्या सोबत फिरा, रस्त्याचा फील घ्या। हा मूर्ख माणूस असा बोलतोय जसं की कोणी गाव बघितलंच नाही आहे, कोणी निसर्गाच्या सानिध्यात गेलंच नाही आहे आजपर्यंत। खरंच मंडळी, याने नसतं दाखवलं ना तर कोणाला समजलं नसतं। तिथे जाऊन सारखा होमस्टे करत होता। मला तर असंच वाटते तिथे पण हा प्रमोशन करायलाच गेला असणार, नाहीतर गाडीमध्ये एवढं पेट्रोल टाकून हा एवढ्या लांब कशाला जाईल ना। आजकाल ना अडाणी माणूस त्या मुलांना पण सोबत घेऊन जातो। याच्या सोबत ती मुलं जी दिसतात ना ती मला असं वाटते ह्याला बघूनच इन्फ्लुएन्स झाली असावीत,
कामधंदे सोडून दिले असतील त्यांनी आणि उन्हाडक्या ढोरासारखी हातात कॅमेरा घेऊन गाव हिंडत असतात. मला तर नेहमी हाच प्रश्न पडतो, या मुलांचे आई वडील पण कसं यांना काही बोलत नाही म्हणजे मी असं काही केलं असतं ना माझं कॉलेज संपल्यानंतर कुठेच जॉब न करता, तर माझ्या आईने नक्कीच 4 धपाटे घातले असते माझ्या पाठीत. एक बोलू का मंडळी, मुलांनी ना कधीही विचार करावा, आपल्या आई वडिलांनी आपल्याला एवढं कष्ट करून शिकवलं आहे, जे त्यांना त्यांच्या बालपणी तरुणपणी मिळालं नाही ते त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे पुरेपूर. का तर आपण आपल्या पायावरती उभं राहावं म्हणून. पण आजकाल या सो कॉल्ड सोशल इन्फ्लुएन्सरमुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे. रील्स, युट्यूब या सगळ्यामुळे त्यांचा असा समज झाला आहे की आपण काही नाही केलं आणि युट्यूब वरती फालतू व्हिडिओ टाकले तरी देखील आपल्याला पैसे मिळतील. व्हायरल होण्यासाठी ना हे लोक वाटेल तसे फालतू व्हिडिओ बनवतात. मग घरी बसून फुकट पैसा मिळतोय तर जॉब कशाला करतील ना हे लोक. त्यामुळे ससुल्यासारखे आता खूप लोक अनएम्प्लॉयड आहेत आणि जे काही त्यांचं सुरू आहे ते फक्त युट्यूब वरती. या लोकांनी विचार केला पाहिजे, कधी इन फ्युचर जर टिकटॉक सारखं युट्यूब बंद पडलं तर हे लोक काय करतील. तुम्हीच सांगा मंडळी, हे कितपत योग्य आहे. तुम्हाला तरी पटतंय का की हे लोक उठसूट आपलं पर्सनल लाईफ युट्यूब वरती टाकतायत आणि त्याच्यावरती डॉलर्स कमावतायत. त्याच्यावरती जर कोणी यांना प्रश्न विचारला तर हे लोक उद्धटपणे त्या व्यक्तीला रिप्लाय देतात किंवा ब्लॉक करून टाकतात. हे लोक चुकीचं काही दाखवतात, त्याला बघून आजकालची तरुण पिढी चुकीचं इन्फ्लुएन्स होते. खरं सांगा मंडळी, तुम्हाला तरी पटतंय का हे. लॉकडाऊन नंतर या सोशल इन्फ्लुएन्सर्सने नोकरी धंदा सोडला आहे आणि घरी बसून डॉलर्स छापतात. लोकांच्या जीवावरती सगळं काही सुरू आहे. काय पण खोटं नाटं बोलायचं, लोकांना येडा बनवायचा, दिशाभूल करायची आणि मस्त डॉलर्स छापायचे. मी काही आता इथे स्वतःला मोठेपणा देत नाही आहे, परंतु तुम्हाला देखील पटेल मंडळी की आपल्या पॉडकास्टमुळे त्याच्या खाली ज्या कॉमेंट्स येतात तिथे आपण बोलतो, आपले मतं मांडतो, त्यामुळे कितीतरी अंधमंद भक्तांचे डोळे उघडतायत आणि या क्रिंज कॉन्टेंट क्रिएटर्सची रियालिटी समजते. कुठेतरी ना या लोकांना आता भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे जरा तरी मर्यादेत राहून वागतायत. नाहीतर काहीच यांना बंधन नव्हतं, हवे तसे खोटं बोलत सुटले होते. यांना वाटलं होतं की कोणी काही बोलणार नाही, लोकांना काही त्यांचं लक्षात येणार नाही खोटं. मंडळी, ससूला गावावरून मुंबईला येत होता तर रस्त्यावरचे खड्डे पण दाखवायचे सोडले नाहीत याने. अरे बाबा ससूल्या, एक काम कर ना, तूच आता तो रस्ता सुधार. दरवर्षीच झालं रे हे तुझं. गणपतीमध्ये बोलू नको, शिमग्याला बोलू नको, गावाचा प्रवास दाखवतोस आणि ते खड्डे पण दाखवतोस. दीडशाना ससूला बोलतो काय तर मुंबई गोवा रूटचे कितीही व्हिडिओ बनवले तरी काय ते रस्ते सुधारणार नाहीत. अरे बाबा, मोजून मोजून 50,000 लोक फक्त बघत असतील तुझे व्हिडिओ. तुला काय वाटते रे, तू कोण मोठा सेलिब्रिटी आहेस का? 50 मिलियन व्ह्यूज वगैरे यायला तुला? तुझे व्हिडिओ ना कोणच बघत नाही रे आवडीने. आणि तसं पण तुझ्या व्हिडिओने ना लोकांचं नाही तर तुझाच फायदा करून घेतोयस तू. आता मंडळी, कंटोलीची भाजी तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती कशी बनवतात ते देखील माहिती आहे. पण काहीतरी असं जगावेगळं करून दाखवल्यासारखा व्हिडिओ बनवला होता ससुल्याने. मुंबईला आला ना की कसं त्याच्याकडे काहीच कॉन्टेंट नसतो, त्यामुळे बिंडोक माणूस रेसिपी बनवून दाखवतो. आता ससुल्याची आई आणि भाऊ कधी आले मुंबईला ते काय समजलंच नाही. हा खादाड बोका तर एकटा आला होता. मला तर असं वाटते ते ओळखीचे ट्रॅव्हलर आहेत ना त्याचे, त्यांच्यासोबत याने फुकट पाठवलं असणार भाऊ आणि आईला. अननस पण मागे शॉर्ट्स अपलोड करत होता. बरेच दिवस झाले त्याने देखील काही व्हिडिओ टाकला नाही आहे त्याच्या चॅनल वरती. काय ती यांची भाषा, झाकण मारलं आहे. अरे तोंडावरती झाकण मारलं पाहिजे तुमच्या, उगाच काहीतरी रटाळपणा करत असतात नुसते. नशीब त्या कंटोलीमध्ये कांदे बटाटे मसाला नाही वापरला ससुलीने. आता श्रावण सुरू आहे पण निर्लज्ज माणसाने पाळला नाही आहे. पाळेल तरी कसा ना, वेज त्याच्या घशाखालून उतरत नाही. लगेच मुंबईला आल्याबरोबर गेला फिश मार्केटला. काय ते फिश मार्केट दाखवायचं असते ना, मला त्याच्या पाठचं लॉजिकच समजत नाही या लोकांचं. रक्षाबंधन निमित्त मार्केटमध्ये गेलो राख्या आणायला. काय एक एक व्हिडिओ बनवतो ना हा माणूस ते त्यालाच माहिती. म्हणजे माणसं मार्केटला जातच नाही वाटते. 150ला 3 राख्या दाखवल्या होत्या पण घेऊन आला असेल 10 रुपयेवाल्या राख्या. यावेळी वाटते मंडळी साड्या मिळाल्या नाही आहेत, प्रमोशन करायला मिळालं नाही आहे, त्यामुळे बहिणींना रक्षाबंधनला साड्या दिल्या नाही आहेत. धाकटी बहीण त्यामुळे नाराज दिसत होती खूप. ससुल्याच्या दोन्ही बहिणींना आशेभक्ती आहेत. आशेभक्ती सारख्या आल्या होत्या की साडी मिळेल आता, पण बिचाऱ्या दोघींचाही पोपट झाला. ती शेवयाची खीर बनवली होती की शेवयाचा शिरा बनवला होता तेच समजलं नाही मला. मला तर असंच वाटते त्या ससुलीने दुधाऐवजी पाणी टाकून ती खीर बनवली असावी. रक्षाबंधन निमित्त ससुल्याने बहिणींना घड्याळ दिली. मागे तर या ससुल्याने बायकोला टायटनचं वॉच घेऊन दिलं होतं आणि बहिणींना फास्ट ट्रॅकचं दिलं. वारे वा ससुल्या. ससुल्या असा कसा रे तू? असा वेगळा मी असा
हा कसा असा कसा वेगवेगळा. तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.